एवढा मोठा खेकडाचा बघा. किती काय हे 1000 रुपये आहे. 1000 रुपयाचा एक किलोचा आहे. किती हे आहे म्हणून किती किलोचा आहे? 4000 रुपये किंमत आहे. किती किलो आहे? किलोचा आहे 1 किलो आहे. बाबा माझे 1 किलोचा आहे. बबलू 1000 रुपये घेऊ काय? अरे 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 ते खाणार या खाणार माका आता बा झवली या बघ आता सुरमई उचलता येतात बघ. ती बघ उचलणार केवढी मोठी आहे ती बघा. बाबा माझे समुद्र लुटून आणला नाही वाटता. 5 किलो समुद्र लुटून आणला नाही वाटता. बाबा हे कैसा आहे दादा? हे 9,000 आणि 15,000. माझ्या एवढी आहे सुरमई, माझ्यापेक्षा कमरेक लागत माझ्या. तेवढी मोठी सुरमई आहे ती बघा मित्रांनो, खतरनाक. हलवा बघा, पापडा बघा मोठी मोठी आहेत नाही काय. होय रे एवढा मोठा आहे बघा. दणदणीत आहे दणदणीत. वाडीत जेवण घालून यायचा. हा हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनल तुमचा सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी. कशा म्हणता? मजा राहायला पाहिजे. तर शुभ सकाळ मित्रांनो. तर आज आयतवार आहे आणि आज आमच्याकडे पाहुणे आलेली आहेत. आई आली आहे, आजी आली आहे. तर आई भरपूर दिवसानंतरला आली आहे परत. आणि आजी आधी 2 वर्षानंतरला मित्रांनो मुंबईला आली आहे. तर भरपूर खुश आहे. काल आपण गेलो होतो हॉटेलला जेवायला. तर आज रविवार आणि आज जाते मी माहुरा आणू, औषध आणि आजी घालू. तर बघूया काय भेटतंय तर घेऊन येऊया. तर चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. 800 800 हे छोटे कसे? छोटे 400 रुपये. तिकडचा तो लाल टप कितीला आहे? लाल टप कितीला आहे? 1700. त्याच्यात किती आहेत? 12 आहेत त्याच्यात. 12 पीस आहेत. काय करूया? हे 800 रुपये मोठं होतं रे जरा, पण ते 900 रुपये होऊन 800 रुपये. 6 पीस. ओ काका 500 रुपये देतो. हा अरे खरं रे काय? अरे चालता हो काका, एक दिवस द्या. काय होत आहे लेकरा खाऊन दे. 800 रुपये म्हणता याचा. 700 रुपये. ओ 600 देव. 600 ना ऐकतच नाही रे. चल दुसरं बघूया. लोका नसती इकडून तिकडं नसती, इकडं तिकडं नाचतच आहेत. इकडं बघ सुरमई लावला नाही तिकडं. पब्लिक बघा पब्लिक. लुटा खायच्या हौशी देश लुटा. ह्याच्या हडक्यात ती काय ते आपली घोळ माशाची हडक आहे. घोळ माशाची ती घोळ माशाची हडक आहेत ना. मग फलई मच्छीची काट आहेत बघा. एवढी मोठी काट आहेत ती बघा. मांदेलीचा वाटा कसा मावशी कसा वाटा मांदेली? मावशी कसा मांदेलीची वाटे? 200 रुपये. आज आपण टायमिंग लावला आणि पब्लिक बघा. करली कशी आहे? 350 रुपये. मुशी 700 रुपयाला 6. करली बघा केवढी आहे ती. 350 रुपयाला 1. इकडं बघा नुसता माशांचा पेर लागलेला आहे. पेर कशी आहे कोळमी मावशी? 500 रुपये. वाढवलास की काय भाव आज? हा मांदेलीचा वाटा तेव्हा मित्रांनो 100 रुपये वाटा लागला आहे मांदेलीचा आणि 500 रुपये कोळंबीचा वाटा आहे. मच्छी बघा किती आहे. मरणाची मच्छी आहेत. मरणाची माणसं पण तुटून पडलेली आहेत. मावरा घेऊ आहेत. ए मावशी कशी आहेत पापलेटा? 3,000 रुपयाची 24. 3,000ची 24 पापलेट आहेत. तिसरे कसे आहेत? 200 रुपयाला एवढसा वाटा. बाबा माझ्या महाग आहेत रे बाबा. मग
हे खेकडे मावशी खेकडे कसे आहेत 2000. खेकड्याचा भाव सांगितलं की सोन्याचा उतरता भाव सांगितलं 2000. माणसाचा भडाकली बघा. बकऱ्याचा मटण घ्यायचं 2000. ती भडाकली आहे ती राहून दे. बाहेर स्वस्त आहे आतमध्ये कोळंबी आहे. 2000 12,000 रुपये. इकडे बघा कोळंबी आहे मस्तपैकी लागलेली फ्रेश. बांगडं बघे कसे आहेत. इकडं बघा बांगडा आहे बांगडा कसा बांगडा 500 रुपयाला 25 बांगडे आहेत. साईज बघा मित्रांनो 500 रुपयाला 25 बांगड्यांचा इकडं ट्रेज आहेत लागलेले आहे बघा. किती बांगडे येते बघा. जसं घेशाल तसं आहे. तिकडे पुढे जरा मोठे येते बघा. हे बांगड़ा ही है क्या तारली कैसा है 500 रुपये 25 तारली फिश आहे बघा इकडे 500 रुपयाला 25. होय रे बांगड्याचा फेअर आहे इकडं. बर्फ किती आहे बर्फ मस्त है साखर कैसा है ब्रो बर्फ देते हो 10 रुपये वाटा आते मच्छी बर्फ. सुरमई बघा किती आहेत मस्त पॉपलेट आहेत. चला बघूया आपण काहीतरी घेऊचे आपली झोमत दिसते झोमत. या बघ कसल्या सुरमई उचलता येतात बघ. ती बघ उचलणार केवढी मोठी आहे ती बघा. बाबा माझे समुद्र लुटून आणला नाही वाटता. 5 किलो समुद्र लुटून आणला नाही वाटता. बाबा हे कैसा आहे दादा हे 9,000 आणि 15,000. माझ्या एवढी आहे सुरमई माझ्यापेक्षा कमरेला लागत माझ्या. केवढी मोठी सुरमई आहे ती बघा मित्रांनो खतरनाक. हलवा बघा पापलेटा बघा मोठी आहेत नाही काय होय रे. एवढा मोठा आहे बघा दणदणीत आहे दणदणीत. वाडीत जेवण घालून यायचा हा. तिकडे पापलेट आहेत तिकडून सुरमई आहेत बघा. सर्ग बघा केवढे आहेत मस्तपैकी. मरणाची महाग आहे मच्छी आज. 1200 रुपये ह्या. आणि हे बोललो बारके छोटे आहेत ते हे छोटे 1400 1200 बाबा माझे जिवंत आहे. समुद्रातले खेकडे ते ना हा खाडीचे ना सगळे जिवंत आहेत. पण ते कसलं होतं ते मस्त होतं रे. डेंगा कसला आहे बघी होय रे. महाग 1 किलोचा एक मागवलेला आपण. खेकडं पण महाग आहे आज. केलं तिनं दिलं नाही तर तुला 100ला देते 70 माणसांना. एवढा माल तुला 700ला पण मिळेल आतमध्ये आहे ते तुला सांगतो. रुपये वाढवणार पण खरं आहे. आणि 700 रुपये देऊ नका तुम्ही मागा नाराज करू नका हो. आजच्या दिवस आऊस आली माझी गावावर 800 गावावर नाव आलेली आहे.
तर मित्रांनो आपण हे फायनली खेकडे घेतला भाव 600 रुपये दिला नाही काकाने 600 रुपये महाग अरे ते काकाने महागच पडले आमका आवाज मागा घरात हाकलवणार आज हा? आवाज मागा घरात काढत वाटतं बुधवारी आहे समजलं ना हे आज एकच दिवस राहत नाही 12 महिने असते. एकदम मोठे डेंगे तोडून द्यावा चांगले टेस्टी असतील ना भरले तुम्ही मोबाईलवर बघितले का हा? मोबाईलवर माझा व्हिडिओ बघितला मला माहिती मी नाही बघितलेला व्हिडिओ तुमचा खेकडा घेतात आता ह्या व्हिडिओ बघून तुमच्याकडे किती जागा येतील ती बघा ते टाकणार का मोबाईलवर टाकणार आहे का टाकणार तुम्ही व्हायरल होणार काकानो मग ते सांगाल खायचं गाव तुमचा हा? कुठून आला आलात कुठून तुम्ही आता आलात डहाणू मधून हा. धानवरून मालाला मला नाही कोणी एकदा येऊ का आम्ही पण पकडायला या ना या हा? या तुमचा काय तर आम्ही खर्च देतो आम्ही काय घेऊन जाऊ एकदा हो चालेल हे बघ. मित्रांनो घेतला हो एक इकडं मस्तपैकी आता जाऊया घरात एकदम आणखी तोडून टाकेल तसे चला भरा पिशीत भरून द्या आता पिशवी नाही माझ्याकडे एवढा मोठा खेकडाचा बघा किती काय हे 1000 रुपये आहे 1000 रुपयाचा एक किलोचा आहे किती हे आहे म्हणून किती किलोचा आहे हा? 4000 रुपये किंमत आहे किती किलो आहे किलोचा आहे 1 किलो आहे बाबा माझे 1 किलोचा आहे बबलू 1000 रुपये घेऊ काय अरे 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 ते खाणार या खाणार मागा आता बा झवली एवढा आहे बघा कमी करशाल काय घेतोय हे आता कमी नाही होणार करावं का कानो काहीतरी जागेवर घेतोय का सिंगल ना आता करा कमी एवढा आहे बघा मित्रांनो खतरनाक आहे खतरनाक तर आपण आता खेकडे घेतला हो आणि आता घरात जातो हो आता एक खेकडा बघितला हो खेकडे घेऊन झाल्यानंतरला 1 किलोचा होता लमसम खतरनाक मोठा होता खेकडा जर अगोदर आपण बघताव ना 100% घेतले असते तर आपण आता खेकडी घेतला हो जाऊया घरात मस्तपैकी बनवूया तर आज औषधी आजचा पाऊस आहे खेकड्याचा कालात तर बबलून पाठी आहे मरणाची गर्दी आहे आज बाहेरपर्यंत बसले मावरेवाले तर चला फटाफट तर मित्रांनो सकाळी आपण हे बघा एवढी खेकडं आणला होता 600 रुपयात अजून जिवंत आहेत माका वाटलं मरतील की काय तर आपण सकाळी ही बनवली नाही कारण का आपण सकाळी गेला हॉटेलला जेवक गेला होता तर त्यामुळे ही बनवलेली नाही आहेत त्या आज आम्ही आता मस्तपैकी याचा कालवण बनवणार आहोत खेकड्याचा तर हॉटेलला जेवक गेलो त्याची पण व्हिडिओ तुमच्या चॅनलवर पडत ती पण तुम्ही बघा फोन आला फोन तर आई इकडं साफ करताय आहे खेकडा मस्तपैकी गावठ्या पद्धतीत आणि मुंबईच्या पद्धतीत असं काय नसतं खेकडा ते क्लीन करून घेता वा आणि ही खेकडं चांगलंच आहे खाडीतलं खेकडंच आहे नदीतलं नाहीत आपल्या खाडीतलं आहेत डेंग ठेव साईडला आपल्याला रस्सा करूच आहे ना आणि ह्याच्यात पीठ भरून करशील नाही पीठ भरशा की भाई मम्मी याच्यात पीठ भरणार नाही ना डायरेक्ट टाकणार ना साफ कर आणि ह्याच्यात टाक कचरा इकडं टाक हे रशी बांधून ठेवलेली त्यांका तशाच दिला ना त्यानं सगळी जिवंत ती बघा केवढा येतं बघा एक खतरनाक तेच काय लय चिवट आहेत ते आई तुझ्याच पेचणार नाही तू डेंग काढून घ्यायची त्या पेचून देत एवढं मोठे ते बघा तर आपण त्यांना पेचून पण घेतला आणि इकडे अजून डेंग आहेत भरपूर मोठा कालान होणार आहे की वाटतं डायरेक्ट हे काय मग मी एका मिक्सरला लावणार आहेस पेच लावते का पेचून घेतलं चेचू का जरा ना मिक्सरला का तिथं डेंग जरा मिक्सरला लाव आहे ना घ्या हे मस्त पीठ भरत असेल पीठ भर हे धुवून घे आता मस्तपैकी टाक धरतो पण त्याच्यात घाण आहे चांगली तू आहे दोनदा तरी तू घालून आहे जो आहे मग मी थांबा सर्वात बेस्ट काय करू माहिती आहे आमच्या टाकीत पाणी नाही आहे त्यामुळे आमका आता असं करतो लागतं आहे आज रविवार असल्यामुळे पाणीवर चढला नाही म्हणजे काल शनिवार असल्यावर सुट्टी असताना सगळ्यांची नळ चालू असतं त्यामुळे आता पाणी चढलेलं नाही तर आमच्या ह्या पाईपात पाणी असतं 24 तास नाही एका पण नाही आला नळाच्या पाणी पण नाही या नळाचा आणि या वरच्या टाकीचा दोघांका पण पाणी नाही तर साफ धुवून घ्याय मस्त
तर आपण ही खेकडं मस्तपैकी साफ करून घेतला भाव. ते ही जी कपचं आहेत त्यातली 2-3 कपचा फक्त मोठी मोठी आम्ही ह्याच्यात पीठ भरणार आहोत. ह्या एक मोठ्या तर हे काही काटं बघायचं पेस्तान कसली लागली असते आता हे काटे बघत आहेत ते खतरनाक. तर ह्या साईडला पीठ घेतला भाव भरूसाठी. तर कसला कसला पीठ आहे मम्मी? ह्या कसला आहे? चण्याचा पीठ आहे. इथं हळद आहे. उडदाचं पीठ आहे. इथे हळद आहे आपली गावठी घरगुती मसाला लाल आणि ह्या वाटण जरासा घेतला थोडंसं वाटण घेतलं याच्यात मिक्स करायला आणि मीठ टाकलेलं आहे. तर आता हे पटापट घेऊया भरून आणि मस्तपैकी आज खेकड्याचा कालवण बनवायचं आहे. ह्याच्यात डेंगावती जरा हे करून घेतलं ना मिक्सरला वाटून घेतलं ना. वाटून घेतले ठीक आहे चालेल. काय करते आता? तेल टाकतो हे सगळं मिक्स करतो आणि व्यवस्थित मिक्स करून घे. याच्यात टाकूया मस्तपैकी तेल. याच्यात आमसूल वगैरे टाकत नाही ना? त्याच्यात आपण नाही टाकतो रसा टाकायचाही वाटतो नंतर फोड नाही द्यायचा. खेकडं लय महाग होतं आतमध्ये. हे माका बाहेर भेटलं 600 रुपयात. आतमध्ये 2000 2100 2500 3000 आणि मोठ्या खेकड्यांचा सारा चांगला पण लागत नाही ना. हे बारकं खेकडं असत की कसं जरा हे ते एका पण मस्तपैकी भरून घेऊया. असा भरतो कसं बघा. आणि एका मस्तपैकी आता पॅक करूचा आहे. या पेंदा आहे ना त्याच्यावर चेपून ठेवायचा. जेवढं पीठ आहे तेवढं भरशील ना. जेवढ्या होते पोया थोड्या पीठ थोड्याशा मोठी आहे बस ती छोटी राव. इधर आता आपण मस्त तवा फोडणी कालनाक. तर या साईडला बघा फोडणीसाठी ठेवलेला आहे कांदा टोमॅटो लसूण आणि कोथिंबीर. तर आता काय काय टाकणार आहेस? त्या साईडला तिकडं वाटी ठेवलेली आहे वाटपाची करून. आधी पहिला टाकून घेऊया तेल मस्तपैकी. त्यानंतर टाकलाय लसूण. एक कांदा कापलाय ना आपण. एक कांदा एक टोमॅटो. एक कांदा कांद्याचा त्यानंतर आपला कोकणी म्हणते आपला घरगुती लाल मसाला. तर या बघा मित्रांनो तुमका कोणा गावात सत्तर सांगा आमचा आता काढूचा लागत या डब्यात सपला घे. काढले नाही एवढे तर घरगुती लाल मसाला आहे आपला. कलर बघा खतरनाक. आणि ही हळद आपली घरगुती. कोणाचा हळद किंवा मसाला पाहिजे असेल तर माका इंस्टाग्रामला प्रितेश पाष्टे ID वर DM करा आणि तुमचं लोकेशन शेअर करा. मी तुमका सगळे डिटेल्स सांगेन आणि त्यानंतर तुमका हवा मागवा. तर हा गरम मसाला आणि आपण मसाला जो आहे तो 1 किलोच्या वरच देतो. अर्धा किलोसाठी भरपूर जणांचे कमेंट होते तर अर्धा किलो आपण देत नाही. म्हणजे आपल्याला परवडणार नाही अर्धा किलो आणि तुमका पण घेऊ परवडणार नाही. म्हणजे मी कुरिअर केलं तरी पण त्यामुळे 1 किलो परवडत. कलर बघा मसाल्याचा खतरनाक. गरम मसाल्यानंतर काय धने पावडर टाकलं. धने पावडर टाकले. मसाला बघून समाधान वाटतं. त्यानंतरला आपला हा वाटण केलेलं आहे. आता ह्याच्यात काय टाकलंय तू? भाजलेला खोबरा सुका खोबरा हां थोडंसं गरम पावडर खडा मसाला हां वाटण टाकून घेऊया. तेल सुटून दे.
तर मित्रांनो आपण हा वाटव आहे ना तेल सुटेपर्यंत मस्तपैकी परतून घेतला बघा. मस्तपैकी आहे बघा, तेल पण सुटलं आहे. तर आपण ह्याच्यात टाकता बघा हे बघा डेंगापासून वाटलेला आणि पाणी आहे. तर मस्तपैकी टाकून घेऊया आणि चांगला गाळून घेतलेला आहे है ना. तर कपचा एक पण नाही आहे. तर आपण ह्याच्यात टाकून घेऊया. त्याचा सूप पण बनवू शकतो ना. सूप पण असा बराच बनवायचा. जरा वाटून कमी टाकायचा त्याच्यामध्ये. लसूण गरम मसाला खडा टाकायचा आणि पातळ सूप बनवायचा. फुटणार नाही ना, त्या ढवत राहू ना. ढवत राहावं त्याला असा, मग फुटणार नाही. आता वाफ येत आहे ती काय कोकम टाकते आणि ते भरलेले टाकते आतमध्ये. हे टाकून घे मग. सगळं रवत ना एवढा मटेरियल. तेव्हा गावात आम्ही भाजून खायचो खेकडं. आता भाजताय कोण. होय, ही भाजून खाल्लं करा, ही जळतील नाही गे निकाऱ्यावर. वाफ आले तर रवायला पाहिजे. वाफेला लगेच हे वाफेव लगेच होतं, फुटून जातात. कालांना ते पाणी होणार त्याचा मसाला रवत राहावं त्याला. टाकून घेता हे गवली ते सगळे होणार. मस्त कलर. मसाल्याचा कलर बघ कसा आलाय नाही. वाटणामुळे ते डेंगाचं हे वाटलेलं आहे ना, मग कसं दिसतं. आता आला मित्रांनो. ह्याच्यात मीठ वगैरे टाकून झालं ना. सर्व झालेलं आहे. उतरायचे कोथिंबीर टाकायचे. तर आता कोथिंबीर टाकून घेत आहो आणि त्यानंतरला या खेकड्याच्या कालना जास्त टाइम लागत नाही. पटकन होतं तो वाफेने. कोथिंबीर टाकून घेत आहो. थोड्या वेळात मस्तपैकी आपला कालवण होईत आहे. तिकडं गावची सगळी बाता सांगता ऐकता आम्ही जाऊ तिकडं आता. मित्रांनो मी जोक बसले आता हो. गेले होते चाळीची मीटिंग होती, वाडीची म्हणते चाळीची मीटिंग होती. ते मीटिंगवरून आले, घरातली सगळी जेवली आहेत. तिथं बघा मस्तपैकी आपण खेकड्याचा कालवण बनवला होता. तर घेतले जेव. ते बॉईल अंडी आहेत. आता जेवते रेमटूमध्ये. आणि पहिला मेन म्हणजे हा कोर्स आपला पहिला मेन कोर्स आहे की खेकड्याचा कालवण कसा झाला आहे. त्या औषध बनवून आणा स्वतःच्या हातानं. तर बघूया कसं झालं तर टेस्ट सांगते तुम्हाला. तर येवा जेव लेट झाला आहे. वाजलेत बरोबर 11. येवा खतरनाक मस्त झालाय. आज सकाळपासून खेकडेच खाता व्हा. पेंदा बघा. जबरदस्त. याचं डेंगा एवढं मोठं नव्हतं. केवढंच येतं बाबा. माझ्या अंगठी एवढा एक डेंगा आहे. मास आहे का बघता येतात पुढून. भरीव आहे गे. भरीव आहे. प्रॉपर भरीव आहे. मस्त चवी घेत नाही काय मस्त. तर मित्रांनो जेवण घेते. भरपूर भूक लागलेली आहे कारण का लेट पण भरपूर झाला आहे. आणि आज सकाळपासून खेकडाच खाता व्हावं कारण का सकाळी आम्ही हॉटेलला पण गेला होता. ती पण व्हिडिओ तुमका बघू भेटत, ती नक्की चॅनलला बघा. आणि आता हा व्हिडिओ इथंच थांबवतो. चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय.